पुण्यातील नसरापूर चिमुरडी हत्या प्रकरणावर आज खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. तसंच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यावेळी चिमुरडीचे नातेवाईक देखील या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. ते बोलताना खासदार प्रणिती शिंदे गहिवरल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. बघा नेमकं काय घडलं. आमच्या कुटुंबियांची एकच मागणी आहे शासनाकडे, की लवकरात लवकर त्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी. आणि जर प्रशासन ते करू शकत नसेल, तत्काळ निर्णय जर घेऊ शकत नसेल, तर त्याला आमच्या ताब्यात द्यावं. आम्ही जो काय असेल ते योग्य निर्णय आम्ही घेऊ शकतो. 1 मेला ज्यावेळेस ही घटना घडली, आज 5 तारीख आहे. 2 दिवस आम्ही ते पार्थिव अंत्यविधी करण्यासाठी विलंब केला, की जेणेकरून आम्ही ते पार्थिव घेऊन रस्त्यावरती आक्रमक आंदोलन केलं, की आम्हाला न्याय द्या. आम्हाला असं सांगण्यात आलं, की आम्ही लवकरात लवकर तुम्हाला न्याय मिळवून देऊ, अशी आश्वासनं दिली आम्हाला. आज 5 तारीख आहे, तरी अजून काही दखल त्याच्यामध्ये विशेषरित्या घेतली गेलेली नाही. 7 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी त्या नराधमाला सुनावण्यात आली होती. पण त्याच्या पुढं काय? मला तुमच्या मार्फत फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे, की जर तो व्यक्ती त्या व्यक्तीवरती 2 वेळा या गोष्टीचे केसेस चालू होते आणि तो न्याय व्यवस्थेची खिल्ली उडवून मोकाट फिरतोय, तर ही गॅरंटी कुणी घेऊ शकतं का, की आज जे दुःख माझ्या कुटुंबियांवरती आहे, उद्या तो पुढे जाऊन आणखी कुठल्यातरी 3-4 वर्षाच्या चिमुकलीवरती आणखी बलात्कार करणार नाही, याची शाश्वती कोण घेऊ शकतं? आणि माझा अजून एक प्रश्न आहे, की आज सर्वसामान्य कुटुंब आहे आमचं आणि काय फार मोठी माणसं नाहीत. पण हीच घटना जर एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी झाली असती, एखाद्या राजनैतिक माणसाच्या घरी झाली असती, तर किती दिवसात निकाल दिला असता त्यांनी? का असंच लांबणीवर ठेवलं असतं? म्हणजे सामान्य कुटुंबाच्या मुलीची न्याय व्यवस्थेमध्ये काहीही किंमत नाही असं साफ दिसून येतं यात. आमची प्रशासनाकडनं एवढीच मागणी आहे, की लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा. त्या चिमुकलीला न्याय मिळावा आणि जर हे होत नसेल, तर त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्यावं. आम्ही तुम्हाला दाखवून देतो, की न्याय कसा द्यायचा असतो. एवढंच फक्त आमची विनंती, दुसरं काय.